या प्रवासात तुम्ही कोणाबरोबर अडकून पडला? अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यात मध्ये तुमचं मन गुंतून गेलेलं आहे? तुमचा बिझनेस असेल, तुमचं ज्ञान, तुमचं करिअर, तुमचे प्रिय लोक, तुमची संपत्ती, तुमचा पैसा. एकदा हा प्रवास संपल्यावर कोणी सुद्धा तुमच्या बरोबर येणार नाही. कान देऊ नये का? या पृथ्वी तलावरचं प्रत्येक नातं एका मुसाफिर प्रमाणे आमच्या संगती असलं पाहिजे. प्रवासात काही लोक भेटतात, गप्पा मारतात, चौकशी करतात, कधी जवळचं खायला पण देतात, पण तुमच्याशी त्यांचं नातं जोडलं म्हणून ते म्हणत नाही मी तुमच्यावर पुढच्या प्रवासाला पुढं तुम्ही कुठं चालला तिथं येतो, कारण त्यांना ठाऊक आहे मला तिथं जाता येणार नाही. प्रभू येशू ख्रिस्त पण म्हटलं नाही का, जिथं मी जातो तिथं तुम्ही पोहोचू शकणार नाही. त्याचं मन शिष्यामध्ये नाही अडकून पडलं. त्याला तो म्हटला थोड्या वेळानं मनुष्याचा पुत्र तुमच्यामध्ये नसणार आहे. त्याला त्या वेदना आहेत, पण त्याला ठाऊक होतं. मरियेला सुद्धा त्यानं मरिया जाऊन येशूच्या जवळ येण्याचा प्रयत्न करते, तर म्हणतो बाई मला हात लावू नकोस, मला माझ्या बापाकडे जायचं आहे. त्याला त्याचा प्रवास ठाऊक होता. तो मुसाफिर आहे या जगामध्ये. मरियेचं आणि त्याचं नातं तात्कालिक आहे. खरं नातं पित्याबरोबर आहे. खरं नातं पित्याबरोबर आहे. स्वर्गातल्या देवाची इच्छा त्याला ठाऊक होती. देवाचे प्रिय लोक हो, देवापेक्षा या जगामध्ये प्रवासात तुमचं नातं कोणाबरोबर सुद्धा एवढं मजबूत असू देऊ नका की तिथं जाताना तुम्हाला या लोकांची अडचण होईल, या गोष्टींची अडचण तुम्हाला होईल. पवित्र शास्त्र सांगतं आम्ही या जगामध्ये सगळे उपरे आणि प्रवासी आहोत आणि स्वर्ग हे ठिकाण आमचंच ठिकाण आहे. आमचा देश तर स्वर्गीय देश आहे. हालेलुया.